हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार 10 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये अर्णवची कंपनी त्याच्या हातातून गेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सात्विक फॅशन ही अर्णवची कंपनी आहे. अर्णव राजशिर्के या कंपनीचा मालक आहे. पण आता अर्णव राजशिर्के या कंपनीचा मालक नाही राहिलाय, तर राजेश, हो, अंजलीचा नवरा राजेश याने जेलमध्ये असताना सुद्धा अशी काही चक्र फिरवली आहे ज्यामुळे एका बाईने, देशमुख नावाच्या बाईने अर्णवची कंपनी विकत घेतली आहे. या राजेशने त्याच्या नावावरील आणि अंजलीच्या नावावर असलेले शेअर्स या मिसेस देशमुखला विकलेत. त्यामुळे मिसेस देशमुख कंपनीची 60% मालक बनली आहे आणि अर्णवच्या हातातून कंपनी गेली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही रमाकांतच्या रूममध्ये असते. रमाकांत खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, आज माझ्या मुलांच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ना, त्या दुःखाचं कारण मी आहे. आज जर मी चांगला असतो, माझ्या मुलांची साथ दिली असती, त्यांना असं रस्त्यात मध्यावर सोडून गेलो नसतो, तर कदाचित अंजलीबरोबर जे झालंय ना ते झालं नसतं. मी तिचं लग्न त्या राजेशबरोबर कधीच होऊ दिलं नसतं. तिच्यासाठी एखादा चांगला मुलगा शोधला असता. आज माझ्या अंजूच्या आयुष्याचं वाटोळं झालंय, त्यालासुद्धा मीच कारणीभूत आहे. हे ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटतं. रमाकांत रडू लागतो आणि म्हणतो, आज चिंटूला जो काही त्रास झालाय त्यालासुद्धा कारणीभूत मीच आहे. तूच मला सांग, या जगात बाकीची मुलं त्यांच्या बापाबरोबर असं वागतात का? चिंटू तर साधकडे माझ्याकडे पाहतसुद्धा नाही. मी काही बोललो तर त्याकडे लक्षसुद्धा देत नाही. आज अंजूने मला स्वीकारलंय, पण चिंटू मला कधीच स्वीकारणार नाही आणि यासाठी मीच कारणीभूत आहे. असं म्हणून रमाकांत रडू लागतो, डोक्याला मारू लागतो. त्यामुळे ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. बाबा, या सगळ्यात तुमची काहीच चूक नाहीये. जे झालं ते नियतीच्या मनात होतं, नशिबाचा खेळ होता. स्वतःला दोष देऊ नका. रमाकांत रडत असतो आणि म्हणतो, नाही ईश्वरी बाळा, मला हे सगळं सहन नाही होते. चिंटू माझ्याकडे पाहतसुद्धा नाही, मला इग्नोर करतो. त्याच्यासाठी मी या घरात नाही आहे. हे सगळं मला नाही सहन होते. ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. आज ना उद्या हे सगळं बदलेल. अर्णव सरसुद्धा तुम्हाला स्वीकारतील, पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. रमाकांत ईश्वरीसमोर हात जोडतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, चिंटू मला कधी स्वीकारेल का? कधी मला बाबा अशी हाक मारेल का? मी त्याच्या तोंडून बाबा ऐकण्यासाठी तरसलोय ग. हे सगळं कधी होईल का? ईश्वरीसुद्धा इमोशनल होते आणि म्हणते, बाबा, एक ना एक दिवस हे नक्की होईल. तुम्ही आशा सोडू नका. सगळं काही चांगलं होईल. रमाकांत ईश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ईश्वरी बाळा, मला वचन दे. तू अर्णवच्या मनातील माझ्याबद्दलचा राग कमी करशील. एक दिवस अर्णव मला नक्की स्वीकारेल. वचन दे. तू हे काम माझ्यासाठी कर. ईश्वरी म्हणते, बाबा, मी पूर्ण प्रयत्न करेल. एक ना एक दिवस अर्णव सरांच्या मनातील तुमच्याबद्दलचा राग पूर्णपणे निघून जाईल आणि ते तुम्हाला बाबा म्हणून स्वीकारतील, बाबा अशी हाक मारतील. रमाकांत ढसाढसा रडू लागतो आणि ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी बाळा, हवं तर ही माझी शेवटची इच्छा समज, पण मला डोळे मिटण्याआधी माझ्या मुलाकडून बाबा ही हाक ऐकायची आहे. चिंटूच्या मनात, त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचं प्रेम बघायचं आहे. असं म्हणून रमाकांत ढसाढसा रडू लागतो. ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही काळजी करू नका. तुमच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेल. अर्णव सर तुम्हाला नक्की स्वीकारतील. मी तुम्हाला वचन देते. रमाकांत खूप इमोशनल झालेला असतो, रडत असतो. त्याची ही अवस्था पाहून ईश्वरीला सुद्धा वाईट वाटतं की खरंच अर्णव सरांनी बाबांना स्वीकारायला हवं. त्यांना बाबा अशी हाक मारायला हवी. मनातील राग विसरायला हवा. पण अर्णवच्या मनातील रमाकांतबद्दलचा राग कमी करणं हे काही सोपं काम नाही आहे. हे ईश्वरीला सुद्धा माहीत असतं, पण बिचारा रमाकांत मात्र रडत असतो. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप इमोशनल आहे. तसं पाहायला गेलं तर रमाकांतने एक चूक केली आहे. त्याने त्या काळात अर्णव आणि अंजलीला सोडून जायला नको होतं, पण आता त्याला पश्चाताप झाला आहे आणि एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली असली तर त्याला किती शिक्षा द्यायची यालासुद्धा एक प्रमाण असतं. अर्णवला ते अजून कळत नाही आहे, पण एक ना एक दिवस ईश्वरी त्याच्या मनातील राग नक्कीच कमी करेल. अर्णव रमाकांतला स्वीकारेल, एवढं मात्र खरं. आणि इकडे आकाश आणि नम्रता हे दोघे मस्त गप्पा मारत बसलेले असतात. आज बाहेर फिरायला जायचं, खायला जायचं, घरातलं काही काम करायचं नाही म्हणून नम्रता खूप खुश असते. पण तेवढ्यात अंजली कन्नूला घेऊन तेथे येते.
आकाश आणि नम्रता विचारतात, काय झालं ताई, बोला ना, काही काम होतं का? तर अंजली सांगते, हो, एक काम होतं. नम्रता, तुम्ही आता बाहेर जेवायला जाताय, पण कन्नूमुळे मला घरात काही करता येणार नाहीये. तर जाण्याआधी तू वरण भाताचा कुकर लावशील का? आणि थोड्याशा पोळ्या करून ठेव. भाजी मी करून घेईल. हे ऐकून नम्रताला मोठा धक्काच बसतो. कारण नम्रताला काम करायचं नसतं. नम्रताला फक्त बाहेर जाऊन मजा करायची आहे. आज घरी स्वयंपाक नाही करावा लागणार म्हणून ती खुश होती. आणि अंजलीने तिला कामाला लावलेलं असतं, त्यामुळे नम्रता खूप चिडते. तर अंजली म्हणते, प्लीज एवढं करशील ना, जमेल ना तुला? नाहीतर तुला बाहेर जायचं होतं, तुला उशीर तर नाही होणार ना, करशील ना? नम्रता ही खोटा खोटा हसू आणते चेहऱ्यावर आणि म्हणते, हो जमेल ना ताई, काही प्रॉब्लेम नाही आहे. आकाशला तर भारीच वाटत असतं की माझी ताई माझ्या बायकोला हक्काने काम सांगतीये. नम्रता ही नाईलाजाने हो म्हणते. अंजली म्हणते, ठीक आहे मग, तेवढं कर बरं का, आणि लक्षात ठेव, विसरू नको. असं म्हणून अंजली कन्नूला घेऊन तेथून निघून जाते. आकाश हा नम्रताला जवळ घेतो आणि म्हणतो, नम्रता, आज मला खूप भारी वाटतंय. आज पहिल्यांदा अंजलीताईने मनातला राग दूर ठेवून तुला चक्क हक्काने काहीतरी काम सांगितलंय. खरंच मी खूप खुश आहे. असं म्हणून आकाश नम्रताची पप्पी घेतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. नम्रता विचार करते, खरंय तुमचं आकाश सर, या घरात आहे ना, सगळे फक्त कामापुरताच हक्क दाखवतात मला. पण माझी हौसमौस, मी नवी नवरी आहे किंवा माझं आत्ताच लग्न झालं आहे, मग माझ्यासाठी काही करावं अशा हक्काने कुणी काही करत नाही. फक्त नम्रता म्हणजे हुकमाची गुलाम. तिला काहीतरी काम सांगायचं आणि त्याच्याकडून काम करून घ्यायचं, एवढ्याच कामाची मी. असा विचार करून नम्रता खूप चिडलेली असते. पण आता नाईलाजाने तिला स्वयंपाक बनवावाच लागणार आहे. इकडे अर्णव ऑफिसमधून घरी येतो आणि पुन्हा एकदा शिर्केशी बोलत असतो. लॅपटॉप सुरू करून आपलं काम तो सुरू करतो. तर ईश्वरी मात्र आज बाहेर जायचं म्हणून खूप एक्सायटेड असते. ती कपाटातून एक साडी काढते आणि अर्णवला म्हणते, अर्णव सर, ही साडी मला कशी दिसेल? छान दिसेल ना? अर्णव विचारतो, हे तू का विचारतीये? तर ईश्वरी सांगते, सर, लवकर ते काम उरका, आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे. अर्णव विचारतो, हे कधी ठरलं? तर ईश्वरी सांगते, सर, आमचं ठरलंय. आकाश भाऊजी, नम्रता ताई, मी आणि तुम्ही, आपण चौघे जाणार आहोत बाहेर जेवायला. अर्णव म्हणतो, बाहेर जेवायला जायचंय कशाला? घरी ऑर्डर कर ना, घरीच खाऊया. ईश्वरी म्हणते, नाही सर, मला बाहेर जेवायला जायचंय. बाहेर जेवणाची मजाच वेगळी असते, घरी ऑर्डर केल्यावरती मजा येत नाही. अर्णव म्हणतो, अगं मग त्या आकाश आणि नम्रताला जाऊ दे ना, त्या दोघांचं आत्ताच नवीन लग्न झालं आहे, आपण कशाला त्यांच्यामध्ये? ईश्वरी म्हणते, सर, मी त्यांना कमिट केलं आहे आणि आपण चौघे जाणार आहोत. अर्णव म्हणतो, पण मिस इंदोर, तू मला विचारून कमिट केलं का? मला खूप कामं आहेत, मला नाही जमणार. ईश्वरी म्हणते, सर, मला ते काय माहीत नाही आहे, तुम्हाला माझ्याबरोबर यावंच लागेल, नाहीतर सगळा प्लॅन फ्लॉप होईल, तुम्हाला यावंच लागणार आहे. अर्णव म्हणतो, ठीक आहे, मला हे महत्त्वाचं काम आहे, तेवढं काम करतो, मग आपण जाऊया. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, लवकर काम उरका. आणि ईश्वरी तोंड वाकडं करून जात असते आणि तेवढ्यात अर्णव हा शिर्केला कॉल करतो. ईश्वरी ही आरशात स्वतःच्या अंगावर ही साडी टाकते आणि तिला साडी ही सूट होते की नाही, छान दिसते की नाही ते पाहत असते. अर्णव शिर्केला म्हणतो, शिर्के, व्हॉट इज दिस? तुम्ही जेवढ्या मॉडेल्स पाठवल्या ना, त्या एकही आपल्या कामाच्या नाही आहे, आपल्या कॅम्पेनसाठी सूट होत नाही आहे. मग शिर्के एका मॉडेलबद्दल सांगतो. अर्णव हे फोटो पाहतो. ईश्वरी हे सगळं ऐकत असते. अर्णव म्हणतो, हो शिर्के, ही मुलगी सुंदर आहे, तिची स्माईलसुद्धा खूप छान आहे, गुड गुड गुड. हे ऐकून ईश्वरीचा खूप जळफळाट होतो. अर्णव सर, कोणत्या मॉडेलबद्दल एवढं चांगलं चांगलं बोलताय? खूप सुंदर आहे, छान स्माईल करते. असा विचार करून ईश्वरी लॅपटॉपजवळ येते, अर्णवजवळ येते आणि या मुलीला पाहत असते. पण अर्णव म्हणतो, शिर्के, मुलगी चांगली आहे, पण खूप मॉडर्न आहे, तिला साडी सूट होणार नाही. ईश्वरीला आनंद होतो की माझ्यावर साडी सूट होते. ईश्वरी अर्णवला विचारते, सर सर, ही साडी मला कशी दिसणे? चांगली दिसेल का? सांगा ना, मी साडी छान दिसते ना? अर्णव चिडून म्हणतो, नो. ईश्वरी विचारते, काय? अर्णव म्हणतो, अगं मी शिर्केशी बोलतोय ना, तुझं मध्ये मध्ये काय आहे? मला काम करू दे. आणि मग ईश्वरी ही आणखीन लॅपटॉपजवळ कोण मुलगी आहे कोण मुलगी पाहायला येते. अर्णव खालीच पडतो. अर्णव विचारतो, व्हॉट, काय करतेस तू? काम सुरू आहे ना माझं. ईश्वरी चिडून म्हणते, सर, ते काम बंद करा. अर्णव म्हणतो, शिर्के थांबा, तुम्हाला नंतर कॉल करतो. अर्णव ईश्वरीवर दात ओठ खातो, काय आहे तुझं? काम करू दे ना मला माझं. तर ईश्वरी म्हणते, सर, आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे, तुमचं हे काम संपवा, या मुलींना नंतर पाहत बसा तुम्ही. अर्णव चिडून म्हणतो, मी काय मुली बिली पाहत नाही आहे, मी माझं काम करतोय. ईश्वरी म्हणते,
मग काम करा ना, मुलींची कशाला स्तुती करताय की छान दिसते, मॉडर्न आहे, साडीत छान दिसणार नाही, गोड स्माईल आहे, सुंदर आहे. अर्णव म्हणतो, अरे वा, म्हणजे तू जलस होतीये. ईश्वरी चिडून म्हणते, मी काय जलस बिलस होत नाही सर. तुम्हाला त्या मुलींबरोबर स्वयंवर करायचं असेल ना तर खुशाल करा, मला काही फरक पडत नाही. अर्णव म्हणतो, हो का? ईश्वरी म्हणते, हो हो, मी काही जलस वगैरे होत नाही, तुमचा गैरसमज आहे हा. चला उठा बरं, लवकर आवरा सर, नाहीतर उशीर होईल, मला आधीच खूप भूक लागली आहे, मला काहीतरी छान खायचं आहे. असं म्हणून ईश्वरी अर्णवला उठवते आणि चक्क त्याच्या हातात साडी देते आणि म्हणते, चेंज करून या. अर्णव निघून जातो. ईश्वरी विचार करते, अरे माझी साडी कुठे गेली? तेवढ्यात अर्णव परत येतो आणि म्हणतो, ही साडी मला कशाला दिली? तर ईश्वरी म्हणते, हो ना सर, तुम्ही साडीत कसे दिसाल? अर्णव तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, जा आधी तू रेडी होऊन ये, मग मी रेडी होतो. ईश्वरी ही साडी घेते आणि अर्णवला विचारते, सर मी साडीत छान दिसते ना? अर्णव काही बोलत नाही. ईश्वरी म्हणते, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. अर्णव हो म्हणतो. ईश्वरी हसते, लाजते आणि तेथून निघून जाते. अर्णव डोक्यालाच हात लावतो, या मिस इंदोरची बडबड काही थांबणार नाहीये. आणि अर्णव तेथून निघून जातो की ही बाई काय कधी सुधारणार नाही. थोड्या वेळानंतर अर्णव, ईश्वरी, आकाश, नम्रता हे चौघे गाडीतून कुठेतरी जात असतात आणि ईश्वरी रस्त्यातच गाडी थांबवायला सांगते. हे चौघे गाडीतून खाली उतरतात. अर्णव विचारतो, मिस इंदोर, आपण येथे का थांबलोय? तर ईश्वरी आणि नम्रता म्हणतात, कारण आपण येथेच खाणार आहोत, स्ट्रीट फूड खाणार आहोत. आम्हाला तर इंदोरच्या सराफाचीच आठवण झाली. अर्णव म्हणतो, कशाला? येथे जवळच एक एक्झॉटिक रेस्टॉरंट आहे, तिथे खूप छान काहीतरी मिळतं, ते आपण खाऊया. असं म्हणून अर्णव एका डिशचं नाव घेतो. पण ईश्वरी आणि नम्रताला काही कळत नाही. ईश्वरी विचारते, कोणते काटे? आम्हाला काही काटे बिटे खायचं नाहीये, आम्हाला मस्त चाट, पाणीपुरी, गोलगप्पे, ट्विस्टर, कुल्फी हे सगळं खायचं आहे. आकाश म्हणतो, दादा तू काय म्हणालास? ते भारी दिसतंय, आपण तेथेच जाऊन खाऊया. या दोघा भावांना हाय फाय रेस्टॉरंटमध्ये हाय फाय खायचं असतं, पण त्यांच्या बायकांना, ईश्वरी आणि नम्रताला मात्र चाट आयटम, स्ट्रीट फूड खायचं असतं. आणि या दोघींचा विषय होतो, आपण आहे ना आधी पाणीपुरी खाऊया, मग त्यानंतर कचोरी खाऊया, मग पावभाजी खाऊया आणि मग कुल्फी तर खायलाच हवी. त्यामुळे या दोघींचं डिस्कशन सुरू असतं. दोघी खूप खुश असतात. अर्णव चिडून म्हणतो, मिस इंदोर, आपण नेहमीच हे खातो, आता हे कशाला खायचंय? तर आकाश विचारतो, दादा हे सगळं तू कधी खातोस? तू नेहमी स्ट्रीट फूड खातोस. अर्णव म्हणतो, मी नाही खात, ही खाते, मी तिच्याबरोबर असतो ना, म्हणून असं म्हणलो की तू नेहमी खाते, आज ते कशाला खायचंय? तर ईश्वरी सांगते, सर खोटं बोलू नका, तुम्ही नेहमी खाता आणि तिखट लागलं तरी करत करत खात राहता. हे ऐकून नम्रता, आकाश हसू लागतात. अर्णव चिडून म्हणतो, फक्त एकदाच असं केलं होतं, नेहमी खातोय असं काय सांगते? मी नेहमी असं काही खात नाही, खोटं बोलते ती. ईश्वरी म्हणते, नाही ग ताई, आकाश भाऊजी हे खोटं बोलताय, नेहमी स्ट्रीट फूड खातात माझ्याबरोबर, त्यांना असं रस्त्यावरचं खायला ना खूप आवडतं, फक्त असं दाखवतात की मी खूप हाय फाय आहे, मला 5 स्टार हॉटेलमध्येच खायला आवडतं. नम्रता आणि आकाश हसू लागतात. अर्णव चिडून म्हणतो, कोठे तिच्यावर विश्वास ठेवताय, खोटं बोलतीये ती. ईश्वरी म्हणते, सर मी खोटं बोलत नाहीये. आणि आकाश सर, नम्रताताई, तुम्ही दोघे ना जा इथून. तसं पण तुमच्या दोघांचं नवीन नवीन लग्न झालंय, तुम्ही एकमेकांबरोबर टाईम स्पेंड करायला हवा. आमची ना तशी सगळी बोंबच आहे. अर्णव विचारतो, काय बोललीस तू? काय आपली बोंब? काय बोंब? ईश्वरी म्हणते, सर तसं तर तुम्हाला ऐकू येत नाही मी काय बोलते, पण आज बरं ऐकू आलं की मी काय बोलले ते. ईश्वरी ही अर्णवजवळ येते आणि या दोघांचं भांडण सुरू होतं. आकाश नम्रताजवळ येतो. नम्रता ही आकाशला म्हणते, चला सर, या दोघांची भांडणं काय सुरूच राहणार आहे. हे दोघे निघून जातात. ईश्वरी म्हणते, पाहिलं का सर, ते दोघे निघून सुद्धा गेले, मस्त खातील आता, आणि आपण इथे फक्त भांडत बसायचंय. तुमच्याबरोबर आले ना की फक्त भांडण 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 एवढंच होत असतं. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊया, छान खाऊया. ईश्वरी म्हणते, मला ट्विस्टर खायचंय. अर्णव विचारतो, काय ट्विस्टर? कोणतं ट्विस्टर? ईश्वरी म्हणते, चला तुम्हाला दाखवते. ईश्वरी अर्णवला एका ट्विस्टरच्या गाडीवर घेऊन येते आणि म्हणते, भिया एक ट्विस्टर द्या, आणि त्यात आहे ना पेरी पेरी मसाला एक्स्ट्रा टाका बरं का. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, हे एक्स्ट्रा वगैरे घेऊ नकोस, खूप त्रास होईल, हेल्दी नसतं ते. ईश्वरी म्हणते, सर हेल्दी अनहेल्दी काही नसतं, सगळं चांगलंच असतं, सगळं खायचं असतं. अर्णव म्हणतो, ते तेल पाहिलंस का, पुन्हा पुन्हा यूज करतात, ते इंजिन ऑइलसारखं काळं झालंय ते तेल, खाऊ नकोस,
ते पचत नाही, डायजेस्ट होत नाही ते. ईश्वरी म्हणते, ओ आजोबा शांत बसा ना. अर्णव विचारतो, काय मी आजोबा? ईश्वरी म्हणते, हो आजोबाच, कारण आजोबाच्या वयाची लोकच असं बोलतात, हे पचत नाही ते पचत नाही. सर हे तर वय आहे, काही पण खा काही पण पचवा सगळं, नाहीतर एकदा म्हातारं झालं की मग तेच आहे, हे खा ते खाऊ नका ते खाऊ नका हे खाऊ नका. आता तर खरं वय आहे, हवं ते खायचं, मस्त मजा करायची. अर्णव ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी म्हणते, सर आपण जर का नेहमी हेच डिस्कशन करत बसलो ना, हे हेल्दी आहे ते हेल्दी नाही आहे, हे चांगलं आहे हे चांगलं नाही आहे, मग खाण्याची मजा काय आहे? आपण आहे ना सगळ्यात आधी हे ट्विस्टर खाऊया, त्यानंतर मला तिखट पाणीपुरी खायची आहे, पाणीपुरी झाल्यावर आपण मस्त फालुदा खाऊया आणि मग आणखीन काहीतरी. अर्णव विचारतो, हे सगळं तू खाणार आहेस का? ईश्वरी म्हणते, हो मग हम इंदौर से है. आणि इंदोरवाल्यांची संध्याकाळ अशीच सुरू होते. आम्ही रोज संध्याकाळी सराफात जातो, मग सगळ्यात आधी समोसा खातो, कचोरी खातो, पाणीपुरी खातो, पावभाजी खातो, दही भल्ले खातो, त्यानंतर शिकंजी पितो आणि मगच आमचे पाय घराकडे वळतात. अर्णव म्हणतो, आणि मग त्यानंतर डॉक्टरकडे जातो. ईश्वरी म्हणते, नाही सर आम्ही डॉक्टरकडे वगैरे जात नाही, उलट आमचे इंदोरचे डॉक्टर संध्याकाळी 6 वाजता शटर बंद करतात आणि ते सुद्धा सराफात जातात. अर्णव म्हणतो, म्हणूनच. ईश्वरी म्हणते, हो सर काही बोलायचं ना का आमच्या इंदोरला, एकदा आमच्या इंदोरला या, मग तुम्हाला दाखवते आम्ही इंदोरचे लोक काय काय खातो. अर्णवला धक्काच बसतो की नाही नाही हिच्याबरोबर मला इंदोरला काही जायचं नाही आहे. आणि तेवढ्यात ईश्वरीचं ट्विस्टर येतं आणि ईश्वरी हे ट्विस्टर खाते, तिला हे ट्विस्टर खूप आवडतं. ईश्वरी म्हणते, सर तुम्ही खाणार का? अर्णव म्हणतो, नाही नाही मला नको आहे. ईश्वरी म्हणते, अहो खूप भारी आहे खूप टेस्टी आहे, खाऊन तर पहा. अर्णव म्हणतो, माझं पोट भरलं आहे. ईश्वरी विचारते, माझं बडबड ऐकून? अर्णव सांगतो, नाही तुला पाहून, तुला खाताना पाहून. हे ऐकून ईश्वरी खूप खुश होते, लाजते आणि अर्णव म्हणतो, बसून खा बसून खा. ईश्वरी मिटक्या मारत मारत हे ट्विस्टर खात असते, पण अर्णवला मात्र हे ट्विस्टर खाण्याची काहीच इच्छा होत नाही, तो तसाच उभा राहतो. इकडे नम्रता आणि आकाश या दोघांचं कुल्फी खाणं सुरू असतं. दोघे कुल्फी खूप एन्जॉय करतात. नम्रताला आकाश विचारतो, आता खुश ना, कुल्फी खायला मिळाली आहे, बाहेर फिरायला आलो आहे. पण नम्रताचा स्वभाव असा आहे की ती कधीच खुश होऊ शकत नाही. नम्रता विचारते, सर आपण बाहेर फिरायला आलो आहे, पण जिजू आणि इशूसुद्धा आपल्याबरोबर आहेत ना? आकाश विचारतो, मग काय झालं, बाहेर फिरायला तर आलो आहे. नम्रता म्हणते, पण सर आपण दोघांनीच यायला हवं होतं ना, जर आपण दोघांनीच ठरवलं असतं की बाहेर यायचं तर घरच्यांनी येऊन दिलं असतं का? आकाश म्हणतो, का येऊ दिलं नसतं, नक्कीच येऊ दिलं असतं, पण आता सगळे आलो आहे तर ठीक आहे ना. नम्रता म्हणते, सर मला एक कळत नाही, नेहमी परमिशनची गरज आपल्यालाच का पडते? आता जिजू आणि इशू हे दोघेसुद्धा बाहेर फिरायला जातात ना, मग ते आपल्याला घेऊन जातात का? किंवा घरात कोणाला परमिशन विचारतात का? त्यांना वाटलं ते निघून जातात, पण आपल्यालाच परमिशन विचारायची असते. आकाश म्हणतो, नम्रता असं काही नाही आहे, हे सगळे विचार मनातून काढून टाक. नम्रता म्हणते, ठीक आहे सर, मग तुम्ही माझी एक इच्छा पूर्ण करा. आकाश विचारतो, काय? तर नम्रता त्याला सांगते, आज आपण दोघेच लेट नाईट मूव्ही शो पाहायला जाऊया, चालेल ना? आकाश म्हणतो, सॉरी नम्रता, तुला माहिती आहे ना मी एका प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि क्लायंट हा US बेस्ड आहे, तेथील टायमिंग वेगळे असतात, त्यामुळे मला रात्री काम करावं लागतं, आज रात्री नाही जमणार. नम्रता चिडून म्हणते, पाहिलं ना सर, मला माहीत होतं तुम्ही मला रात्री बाहेर नाही नेऊ शकत, कारण तुम्हाला काम असतं आणि तुम्ही त्या कामातून सुट्टीसुद्धा घेऊ शकत नाही. मी तुम्हाला तेच म्हणत होते आणि तुम्हीच म्हणत होता नाही नाही आपण जाऊ शकतो. आकाश म्हणतो, ठीक आहे आज मी सुट्टी काढतो, आपण दोघे रात्री जाऊया मस्त. हे ऐकून नम्रताला खूप आनंद होतो. नम्रता म्हणते, चला सर आता आपण रगडा पॅटीस खाऊया. आकाश विचारतो, कुल्फीवर रगडा पॅटीस कोण खातं? तर नम्रता सांगते, आमच्या इंदोरमध्ये खातात. असं म्हणून नम्रता ही आकाशचा हात पकडून त्याला घेऊन जाते. आकाश म्हणतो, ही मुलगी आहे ना इंदोरचं नाव खराब करणार आहे. आणि इकडे वल्लरी आपली मामी चक्क एके ठिकाणी आलेली असते. नक्कीच ती उदयकांतच्या घरी आली आहे. ती उदयकांतचं घर शोधत शोधत एका तोडक्या गल्लीतून येते आणि तेवढ्यात तिला उदयकांतचं घर दिसतं. वल्लरी म्हणते, हेच आहे उदयकांतचं घर, पण तिला घराच्या दरवाजावर ताळं दिसतं. वल्लरी विचार करते, घराला तर कुलूप आहे, मग हा उदयकांत गेला तरी कुठे? नाही नाही नाही, या उदयकांतवर मी विश्वास नाही ठेवू शकत. हा उदयकांत आहे ना साधासुद्धा नाही आहे, नक्कीच घरात असेल आणि बाहेरून कुलूप लावलं असेल समोरच्याला वेड्यात काढण्यासाठी.
आता माझ्या पद्धतीने कुलूप तोडते असा विचार करून मामी एक भला मोठा दगड घेऊन येते आणि मोजून 3 घाव टाकते, ते सुद्धा हळूहळू, आणि लगेच हे कुलूप तुटतं. मामी दरवाजा उघडते आणि घरामध्ये जाते, आवाज देते, उदयकांत उदयकांत कुणी आहे का? पण घरात कुणीच नसतं. मग मामी ही आजूबाजूला शोधाशोध करते की मला जे हवंय ते काही भेटते का, पण मामीला काही सापडत नाही. मामी विचार करते, त्या उदयकांतला फोन करूनच विचारते कोठे येतो, आणि मामी उदयकांतला कॉल करते. पण उदयकांतचा फोन हा घरातच असतो. मामी डोक्याला हातच मारून घेते, या उदयकांतचा फोनसुद्धा घरात आहे. मग हा उदयकांत नेमका गेला तरी कोठे, हाच प्रश्न मामीला पडतो. आणि मग आपल्याला दर्शन होतं राजेशचं. राजेश इतक्या दिवसांपासून गायब होता, पण तो आता पोलीस स्टेशनमध्ये आहे, जेलमध्ये आहे. राजेश निवांत जेलमध्ये झोपलेला असतो आणि त्याच्याबरोबर 2 माणसं असतात, 2 गुंड असतात जेलमध्ये. हे 2 गुंड चर्चा करत असतात. काय रे, 4 दिवसांपासून हा माणूस जेलमध्ये आहे, पण एक शब्द पण बोलला नाहीये. तुला काय वाटतं, काय केलं असेल याने? पाकीट मारलं असेल, काय केलं असेल? दुसरा टकलू गुंड म्हणतो, मला तर वाटतं काहीतरी लफडं करून आला असेल हा मध्ये. पण हा जो केसावाला गुंड असतो त्याला खूप खाज असते. तो राजेशजवळ जातो आणि म्हणतो, ए उठ, मुकाय का रे तू? विचारलेलं सांगता येत नाही तुला? का आला आतमध्ये सांग. आणि राजेश घाबरल्यासारखा, हो दादा, उठतो 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 असं म्हणून राजेश उठून बसतो आणि म्हणतो, सांगतो दादा, मी काय कांड केला ना सांगतो तुम्हाला, बसा माझ्या शेजारी. हा गुंड राजेशच्या शेजारी बसतो. त्याला माहीत नाहीये आपण कोणाशी पंगा घेतलाय. राजेश म्हणतो, जवळ या जवळ या, म्हणजे तुमच्या कानात सांगतो. हा गुंड आपला कान राजेशच्या जवळ नेतो आणि मग राजेश चक्क या गुंडाचा कानच चावतो. हा गुंड जोरात ओरडतो, वाचवा वाचवा, पण राजेश त्याचा कान काही सोडत नाही. तेवढ्यात काही हवालदार, पोलीस इन्स्पेक्टर सगळे जेलमध्ये येतात आणि या गुंडाला राजेशच्या तावडीतून सोडवतात. राजेश एखाद्या जनावरासारखा, विकृतासारखा जोरजोरात हसत असतो. त्याने या गुंडाचा कान चावलेला असतो, राजेशच्या तोंडाला रक्त लागलेलं असतं. पोलीस त्याला कसं बसं सोडवतात. इन्स्पेक्टर म्हणतो, आत्ताच्या आत्ता याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हवालदार एका गुंडाला हॉस्पिटलला नेतो, दुसऱ्या गुंडाला शिफ्ट करतो. आणि हा राजेश एखाद्या नालायकासारखा, जनावरासारखा, विकृतासारखा हसत असतो. इन्स्पेक्टर चिडून म्हणतो, अरे माणूस आहे का हैवान आहे तू? त्याचा कान चावला. अरे जेव्हापासून तू या जेलमध्ये आलाय ना, आमचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. तुला आहे ना अंडा सेलमध्ये घालतो आणि असा चोपतो ना की तुझा सगळा माजच उतरेल. तर राजेश म्हणतो, ओ साहेब ओ साहेब, आजच्या दिवस मला राहू द्या. काय चोपायचं ना ते उद्या चोपा. आज आहे ना मला काही महत्त्वाची माणसं भेटायला येणार आहे. इन्स्पेक्टर चिडून विचारतो, तुझ्यासारख्या जनावराला कोण भेटायला येणार आहे रे? तर राजेश उत्तर देतो, दुसरी जनावरं. माझ्यासारख्या जनावराला दुसरी जनावरं भेटायला येणार आहे. बाहेर जाऊन पहा, आली सुद्धा असतील भेटायला. असं म्हणून राजेश पुन्हा एकदा राक्षसासारखा हसू लागतो. इन्स्पेक्टर चिडून तेथून निघून जातो आणि मग राजेश जोरजोरात हसू लागतो, ओ साहेब ओ साहेब, दुसरी जनावरं भेटायला आली असतील, पाठवा आतमध्ये, भेटायचं आहे मला त्यांना. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप खतरनाक आहे. राजेश म्हणजे राजेश आहे. त्याची ॲक्टिंग, त्याचं हसणं, त्याचं ओरडणं, हे सगळंच खतरनाक आहे. एवढं मात्र नक्की, त्याचं हे हसणं, त्याचा अभिनय पाहून तुमच्या अंगावरही काटा येईल, एवढं मात्र खरं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे अर्णव, ईश्वरी, आकाश, नम्रता यांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला, तर दुसरीकडे एपिसोड संपता संपता राजेशची पुन्हा एकदा एंट्री झाली आणि राजेश आता काहीतरी भयानक करणार आहे, एवढं मात्र नक्की, ज्यामुळे ईश्वरी आणि अर्णवच्या आयुष्यात पुन्हा एक मोठं वादळ येईल. मग आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईश्वरी आणि अर्णव हे दोघे ऑफिसमध्ये पोहोचतील आणि अर्णवला न विचारता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवली असेल. अर्णव सगळ्यांना जाब विचारणार, मला न विचारता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कुणी बोलवली, कुणाची एवढी हिंमत? आणि त्याच वेळेस एंट्री होणार मिसेस देशमुखची. मिसेस देशमुख तेथे येईल आणि सांगेल, मी बोलवली. अर्णव आणि ईश्वरी विचारतील, तुम्ही कोण? मिसेस देशमुख अर्णवला काही डॉक्युमेंट्स देईल आणि सांगेल की तुझ्या बहिणीने आणि तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने त्यांच्या नावावर असलेले सगळे शेअर्स मला विकले आहेत आणि आता
सात्विक फॅशनचे 60% शेअर्स हे माझ्या नावावर आहे, म्हणून या कंपनीची आता मी नवी मालकीण आहे, त्यामुळे मी ही मीटिंग बोलू शकते. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसणार. अर्णव आणि ईश्वरी या देशमुख बाईकडे रागारागाने पाहत असतील, पण ही देशमुख बाई म्हणेल, आता सात्विक फॅशन माझी, ही कंपनी, ही फॅक्टरी, या कंपनीचे ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या सगळ्यांवर फक्त माझा हक्क आहे. म्हणजे ही देशमुख बाईसुद्धा डेंजरस दिसतीये. आणि ज्या कंपनीला अर्णवने मोठं केलं आहे, अर्णवने जी कंपनी स्थापन केली, आता त्याच कंपनीवर अर्णवचा हक्क राहिला नाही आहे. म्हणजे राजेशने खूप मोठी खेळी केली आहे. मग ही देशमुख बाई आहे तरी कोण? तिने अर्णवच्याच कंपनीतून अर्णवला कसं बाहेर काढलं? तिची आणि अर्णवची काही जुनी दुश्मनी तर नाही आहे ना? हे सगळं आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा नवीन ट्विस्ट आवडला आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.